Welcome to Swami Vivekananda Digital Classes. In these classes, we are going to take our new videos. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपली 30 डे 30 व्हिडिओ सिरीज चालू आहे, ज्यामध्ये आपण आज 20 नंबरचा व्हिडिओ घेणार आहे आणि तुम्ही सर्वजण आता लाईव्ह बघत आहात. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला आजचे सुद्धा 10 व्हर्ब्स त्याचबरोबर त्याचे 40 व्हर्ब्स फॉर्म म्हणजे जवळपास तुमच्याकडे आज 50 नवीन व्हर्ब्सचे फॉर्म येणार आहे. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. कुठेही जाऊ नका. कारण की जेव्हा तुमची एक्झाम येते, एक्झाममध्ये विचारल्यानंतर तुम्हाला त्यावेळेला दुसऱ्यांना विचारण्याची गरज पडली नाही पाहिजे. समजलंय का सगळ्यांना? हां. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण लगेच आता आपण पुढचे घेऊ. बघा, आजचं आहे बघा याच्यामध्ये 191 नंबरचा वर्ड्स आहे बघा. फॉलो. फॉलो म्हणजे अनुसरण करणे. म्हणजे जसं की आपण एखाद्या व्यक्तीला जसं आता खूप ट्रेंड चालू आहे. एखादा थोडासा सेलिब्रिटी असेल अ, जो की थोडंफार काही विचित्र गोष्टी करतो, नाचतो वगैरे, काही पण ॲक्शन करतो. त्याला खूप लोकं काय करतात, फॉलो करतात. बरोबर ना? त्याचं अनुकरण करतात. तो असा आहे, तो तसा आहे. तो काहीही शिकलेला नसला तरी आपण त्याला म्हणतो, की त्याच्याकडे खूप सारा पैसा आहे. का? कारण की त्याने Instagram, YouTubeवर अशा वेगवेगळ्या गोष्टी, वाईट गोष्टी बोलून वगैरे ते कमवलेले असते. त्याने व्ह्यूज कमवलेले असतात, सबस्क्रायबर कमवलेले असतात. पण विद्यार्थी मित्रांनो, ते या गोष्टी आपल्यासाठी चांगल्या नाहीये. ज्या त्याने जी संपत्ती मिळवलेली ती फक्त काही दिवसासाठी काही याच्यासाठीच येते, फक्त तासांसाठीच. कारण की त्यावेळेला नंतरला जेव्हा त्याला कळेल, की आता यामध्ये काहीही नाही, तर त्यावेळेला तो झिरो झालेला राहील. पण तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. चला आता फॉलो. फॉलो मीन्स अनुसरण करणे म्हणजे अनुकरण करणे एक प्रकारचं दुसऱ्यांचं. फॉलो. फॉलोचा सेकंड फॉर्म आहे बघा. काय आहे फॉलो? FOLLOWED. थर्ड फॉर्म आहे V2 आहे हे. V3 इथं आहे. FOLLE FOLLOWED FOLLOWING follows FOLLOWS. V4 आणि हा झाला इथं V5. अशा प्रकारे तुमचे आजचे 10 आपण वर्ब्स आणि त्याचे वर्ब्सचे फॉर्म घेणार आहेत. कुठेही जाऊ नका तुम्ही. गाईड. गाईड मीन्स काय आहे? मार्गदर्शन करणारे. जसे की मार्गदर्शन करणे. जसं की आपण म्हणतो एखादा व्यक्तीला आपण अ, काही गोष्टीमध्ये जर कधी स्किल मिळवायची असेल, सपोज आता मला क्रिकेट खेळायचं आहे आणि चांगल्या प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावर जर क्रिकेट खेळायचं असेल, तर मी काय करणार आहे, एक ट्रेनर किंवा आपण गाईड लावतो, बरोबर आहे ना? आणि किंवा एखाद्या हिस्टॉरिकल गोष्टीबद्दल आपल्याला माहिती जाणून घेण्यासाठी पण आपण त्यांच्याकडून काय करतो, एका गाईडकडून ती गोष्ट मिळवतो. मग गाईड म्हणजे मार्गदर्शन करणे. आता गाईडचं सेकंड फॉर्म आहे बघा. GUIDED. GUIDED. GUIDING. गायडिंग. GUIDES. GES असेल. ES. गाईड्स. प्रोटेक्ट. प्रोटेक्ट म्हणजे काय आहे? संरक्षण करणे. आता या आजच्या या युगामध्ये जवळपास भरपूर ठिकाणी इंडियामध्येच लेडीज ज्या आहेत त्या काय आहे तर अनसेफ आहे. त्यामुळे त्यांना प्रोटेक्ट करणं पण सुद्धा आपलं काम आहे. तर त्यासाठी एकच महत्त्वाचं काम आहे गव्हर्नमेंटला सुद्धा, की त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिक्षण द्यावं. जे की कुठल्याही मार्गाने वाईट मार्गाला लागू नये आणि वाईट मार्गाला लागले तर त्यानंतर आपल्याच ज्या मुली असतील, महिला असतील तर त्या असुरक्षित त्यांना वाटेल. प्रोटेक्ट. प्रोटेक्ट मीन्स काय आहे? संरक्षण करणे. त्याचा सेकंड फॉर्म आहे प्रोटेक्टेड. 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 प्रोटेक्टिंग.
आणि थर्ड फॉर्म V5 आहे प्रोटेक्ट्स. PROTECTS प्रोटेक्ट्स. डिफेंड म्हणजे बचाव करणे किंवा वाचवणे, स्वतःला वाचवणे. आपण एखाद्या व्यक्ती जर कधी आपल्यावर हल्ला करायचा असेल, तर आपण त्याला काय करतो? डिफेंड करतो. म्हणजे आपण स्वतःला वाचवायचंय. तर त्या डिफेंड या शब्दात सुद्धा तुम्हाला महत्वाचं आहे. लक्षात ठेवायचं चला. डिफेंड म्हणजे आपण त्याच्याशी सामना करतोय, त्याच्याशी लढतोय आपण. तर त्यासाठी आपण काय म्हणतो? बचाव करणे किंवा स्वतः लढणे आणि आपले स्वतः संरक्षण करणे. डिफेंडेड, 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 डिफेंडिंग, डिफेंडिंग, डिफेन्स, डिफेन्स. अटॅक, अटॅक मीन्स काय आहे? हल्ला करणे. अटॅक मीन्स हल्ला करणे. अटॅकचा सेकंड फॉर्म आहे टी 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 ए डी ए डबल टी ए सी टी ए डी अटॅक्टेड आणि अटॅकिंग ए डबल टी ए सी बरोबर झाली ना. के पाहिजे नाही तर के. सी के ई टी ए डी सी के ई डी सी के ई डी. हा अटॅकिंग होतं ते. अटॅकिंग, अटॅकिंग. आय एन जी ए डबल टी ए सी के एस अटॅक्स. बघा अशा प्रकारे आपण आजचे पण सुद्धा 5 वर्ड्स कंप्लीट केले. आणि लगेच आपण आता पुढचे वर्ड्स घेतो आहे इस्केप. इस्केप म्हणजे काय आहे? पळून जाणे. इस्केप मीन्स पळून जाणे किंवा सोडून देणे. बरोबर आहे ना? इस्केप मीन्स पळून जाणे किंवा सोडून देणे. ई एस सी ए पी ई डी. ई एस सी ए पी ई डी. ई एस सी ए पी आय एन जी. ई एस सी ए पी ई एस इस्केप्स. हाईड, हाईड मीन्स काय आहे? लपवणे. हाईड मीन्स काय आहे? लपवणे आहे. हाईडचा सेकंड फॉर्म हिड आहे. काय आहे? हिड आहे. आणि थर्ड फॉर्म आहे हिडन. HIDDEN हिडन. आणि V4 आहे हायडिंग. HIDING हायडिंग. हायडिंग आणि तो V5 आहे त्याचा हाईड्स. HIDES. ॲपियर, ॲपियर मीन्स दिसणे. डिसॲपियर म्हणजे न दिसणे. आता डिसॲपियर म्हणजे काय आहे? एखादी गोष्ट आपल्याला न दिसते तर आपण डिसॲपियर म्हणतो. ॲपियर म्हणजे दिसणार. दिसणार म्हणजे कसं आता चेअर वगैरे या गोष्टी आहे. तर ते काय ॲपियर आहे. बरोबर आहे ना? ॲपियर म्हणजे दिसणे. ॲपियरचा सेकंड फॉर्म आहे APPEARID. ED. APPEARED. APPEARING. आणि appears. APPEAR. यस. डिसॲपियर नाहीसे होणे. डिसॲपियर आत्ताच सांगितलं होतं आपण डिसॲपियर आणि तो खाली वर्ड्स पण आलेला आहे बघा.
disappear, disappear, disappearing, appearing, disappears, disappears. ओके. आणि सर्वाइव्ह म्हणजे टिकून राहणे. आता सर्वाइव्ह मीन्स काय आहे? आपलं म्हणजे कोणत्याही गोष्टीचा लिव्हिंग थिंगचा तिथं डेथ न होता टिकून राहणे त्याला आपण काय म्हणतो? सर्वाइव्ह म्हणतो. जसं की सर्वाइव्ह इज द फिटेस्ट लॉ. बरोबर आहे ना? म्हणजे टिकून राहणे हा द फिटेस्ट लॉ म्हणजे आता जसं की सर्वात कोणतीही गोष्ट आता सजीव आहे. सजीवाला केव्हा टिकून राहू शकतो? जेव्हा त्याला त्याचं अनुकूल वातावरण राहणार आहे. अनुकूल वातावरण जोपर्यंत राहतो तोपर्यंत काय असतो? तो सर्व्हाइव्ह करतो. सर्व्हाइव्ह म्हणजे टिकून राहणे. सर्व्हाइव्हचा सेकंड फॉर्म SURVIVED. SURVIVED. सर्व्हायव्हिंग. SURVIVING. सर्व्हाइव्ह. ओके. अशा प्रकारे आपण जवळपास तुमचे 200 जे आहे वर्ड्स कंप्लीट केले आहे फक्त V1 आणि तुमचे किती झाले जवळपास? मला तर वाटतं आय थिंक 1000 तुमचे कंप्लीट झालेले आहे आणि अशाच प्रकारे तुम्ही राहिलेले शेवटचे सुद्धा 500 वर्ड्स आपण इझिली कंप्लीट करू. फक्त तुमच्यासोबत तुम्ही आमच्यासोबत राहा, आम्ही तुमच्यासोबत राहू आणि शेवटपर्यंत आपण हे 30 डे 30 व्हिडिओ जे चॅलेंज घेतलेलं आहे ते आपण पूर्ण कंप्लीट करू. चालेल. थँक